नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण MPSC ग्रुप C 2022मध्ये जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये आपण आजच्या सेशनमध्ये मॅथ्सचं ॲनालिसिस आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि ट्रिकनुसार घेणार आहोत. चला तर आता पहिला प्रश्न बघा कुठला आहे. उपलब्ध असलेल्या विविधेतून एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचा प्रमाण पुढीलप्रमाणे उघड झाले आहे. खाजगी चारचाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्याखाली बस, ट्रक आणि शेवटी दोनचाकी वाहने प्रदूषण करतात. पुढील पर्यायातून वरील विधेच्या आधारे काढता येणारे निष्कर्ष निवडा. आता आपल्याला काय म्हणते बघा, त्याच्यामध्ये एका शहरातील रस्त्यावर विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे उघड केले आहे. आता याच्यामध्ये बघा, खाजगी चारचाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात. याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, खाजगी चारचाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात आणि त्या खालोखाल कुठल्या, बस, ट्रक आणि शेवटी दोनचाकी वाहने प्रदूषण करतात. आता याच्यामध्ये बघा निष्कर्ष काय आहे आपल्याला, शहरांच्या रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांपेक्षा कमी आहे. म्हणजे कमी आहे असं कुठं दिलं आहे का तिथं, तर नाही दिलेलं. म्हणजे हा निष्कर्ष चुकीचा आहे. एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असते. आता इथं असं खाजगी चारचाकी गाड्या म्हणते फक्त, तर इथं काय म्हणते, खाजगी वाहनामुळे म्हणते होणारे प्रदूषण. आता हे चारचाकी नसून आता दोनचाकी खाजगी असली तर मग जास्त होणार का, तर नाही होणार. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला निष्कर्ष काय आहे, याच्यामध्ये तर निष्कर्ष काढता येत नाही. म्हणजे दोन्ही चुकीचे आहे, A आणि B याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येत नाही. अशा प्रकारे हे आपण एक्झाम्पल सोडवलं. आता पुढचा बघा प्रश्न काय आहे. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. आता पहिला खांब हा आणि चौथा खांब म्हणजे 1, 2, 3 आणि हा चौथा खांब, बरोबर. इथं चौथा खांब. आता हे 3 खांबापर्यंत जायला किती मिनिटे लागतात, त्याला 6 मिनिटे लागतात, बरोबर. 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर कितव्या स्तंभापाशी असेल. म्हणजे जर आता 6 मिनिटात किती चौथ्या खांबापर्यंत आला आहे, तर 20 मिनिटात किती खांबापर्यंत जाईल असं आपल्याला विचारलेलं आहे. हा क्वेश्चन मार्क आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, हे 4 खांब आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये त्यांना किती खांब ओलांडलेत, तर 3. कारण पहिला आपण सुरुवात पहिल्यापासून करतो. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये 1 काउंट होतं आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये दुसरा, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये तिसरा काउंट होतं आहे. म्हणजे खांब 4 आहेत, पण त्यांना ॲक्च्युअलमध्ये किती खांब ओलांडलेत, तर 3च. त्यासाठी किती आपल्याला मिनिट लागते, 6 मिनिट लागतात. 3 खांबाला 6 मिनिट, म्हणजे एका खांबाला किती, 3 1 3, 3 2 6, बरोबर. आता मग याच्यामध्ये आपल्याला 20 मिनटं चाललेत ते, म्हणजे तसेच त्याच गतीने 20 मिनटं चालले. तर आता एका खांबाला 20 मिनटं, एका खांबाला 2 मिनिट लागते. म्हणजे 20 मिनटात किती बघा, 20 मिनटात किती, 10 खांब. आता 10 खांब एक आहे आणि आपण तिथं जे सुरुवातीचा एक्स्ट्रा पकडतो, म्हणजे याच्यामध्ये काउंट धर नाहीत, तो याच्यामध्ये इथं ॲड करायचा, बरोबर. 10 आणि 1 11, म्हणजे कितव्या स्तंभापाशी पोहोचतो 20 मिनटानं, तर 11व्या स्तंभापाशी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. याच्यातच पुढचा प्रश्न काय, प्रोटीन्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते, बरोबर. तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले आहेत. काय, 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते, त्यामुळे ते पूर्णपणे संपवले गेले आहेत. मानवी वापरासाठी मत्स्य उत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. म्हणजे मानवी वापरासाठी काय, मत्स्य उत्पादनासाठी काय, जलशेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पण या मत्स्यशेतीचे संबंधित पाणी प्रदूषण, आता मत्स्यशेती केल्यामुळे काय होतं आहे, पाणी प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहाला आजारांचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि पर्यावरणाची जोखीमसुद्धा वाढलेली आहे.
यासाठी जलशेती क्षेत्रात मत्स्य प्रजाती विशेषतः कोपासारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरणस्नेही पद्धती विकसित केली पाहिजे. काय पुढं, सागरी वन्यपलीकडचे मासे खायला घालून पोचलेल्या कोपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेळ असते, याचा सागरावर ताण येतो. आता याच्यामध्ये बघा आपल्याला उचित निष्कर्ष याच्यामध्ये निवडायचा आहे. तर याच्यामध्ये बघा, पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळ लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवय करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे. हा निष्कर्ष उचित आहे का, तर नाही. याच्यामध्ये आता तिथं काय झालेलं आहे की मत्स्य शेतीचं प्रमाण जे शेतीमध्ये केलं जातं, त्यामुळे काय मासे जे नैसर्गिक मासे आहेत त्यांना पण काय हे झालेलं आहे, म्हणजे त्यांचं पण आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि निसर्ग पण धोक्यात आलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हा निष्कर्ष नाही, उचित येणार नाही. जोपर्यंत अन्य माशांना मास जोपासणारी पर्यावरणस्नेही यंत्रणा घातली जात नाही, तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे. तर हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जोपर्यंत यांचं तुम्ही नियोजन, जे पर्यावरणस्नेही मासे आहेत, जोपर्यंत त्यांना त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी काय उपाययोजना सरकारकडून किंवा इतर ह्याच्याकडून होत नाहीत, तोपर्यंत जे भक्षक माशांच्या जलशेतीवर परिणाम म्हणजे त्यांच्यावर प्रतिबंध घातला पाहिजे. म्हणजे हे थोडं जरा उचित वाटते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता इथं बघा, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु चेतनपेक्षा, आता अशोकला आपण ए करू. अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, म्हणजे मोहनला एम, परंतु चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. परंतु म्हणजे हे कोणासाठी असतं आहे, पहिल्या व्यक्तीसाठी, बरोबर. म्हणजे परंतु चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही, कोणी, अशोकने, म्हणजे चेतन सुरुवातीला आला, बरोबर. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली. आता आपल्याला नरेश यांच्यात या तिघांमध्ये कुठे ती माहीत नाही. तर पुढं बघा, त्याने मोहन एवढी उडी मारली नाही. म्हणजे नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, पण मोहन एवढी उंच उडी मारलेली नाही. मोहन कुठं, यम, म्हणजे मोहन एवढी उंच उडी मारली नाही, म्हणजे नरेश हा मोहनपेक्षा कमीच उडी मारलेली, बरोबर, नरेशने. आणि कृष्णापेक्षा उंच उडी मारली, म्हणजे कृष्णा इथं येणार, बरोबर. आता तर उंच उडीचा उतरता क्रम आपल्याला विचारला आहे. कुठला उतरता क्रम? उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला काय येणार, चेतन, परत अशोक, नंतर मोहन, नंतर नरेश आणि कृष्णा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला, काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. फी ही व्यक्ती ए यांच्या, आता आपल्याला विचारलं आहे काय, सत्यविधान निवडा असं विचारलेलं आहे. याच्यामध्ये फी ही व्यक्ती ए यांच्या शेजारी आणि एस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे. आता आपल्याला याच्यामध्ये एस ही व्यक्ती कोणाच्या शेजारी आहे, एस ही जीच्या शेजारी आहे. फी ही व्यक्ती ए यांच्या शेजारी आहे, बरोबर घेतला. जी ही व्यक्ती ए जे बरोबर नाही. आता जी आणि ए जे हे बरोबर नाहीत. ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आहे. ए जे कुठे, ए जे बाकाचा, आता हा बाक घेतला तर हा ए जे, म्हणजे याच्याजवळ जी नाही, मग जी तर इथं येणार नाही, बरोबर. टोकाला ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आणि यस बाकाच्या उजव्या टोकाला दुसऱ्या स्थानी, इथं यस आहे समजा. फी ही व्यक्ती ए यांच्या उजवीकडे आणि ए जेच्या उजवीकडे आहे. कुठली, फी ही व्यक्ती ए यांच्या उजवीकडे आणि ए जेच्या उजवीकडे, फी ही व्यक्ती ए यांच्या उजवीकडे. आता इथं आपण इथं काय करू, फी ही व्यक्ती ए यांच्या उजवीकडे कोण आहे, तर फी व्यक्ती, आणि परत ए जेच्या उजवीकडेच आहे. ए जेच्या पण उजवीकडे, म्हणजे ए जे इथं तरी कुठं, इथं किंवा इथं असू शकतं. फी आणि यस सोबतीने बसलेले आहेत. फी आणि यस कुठे, सोबतीने बसले आहेत. जर जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली, कुणी, जी आणि व्हीने, तर माहितीच्या संदर्भात खालील विधाने सत्य असलेले त्यांचे तोंड कोणत्या दिशेला आहे ते माहीत नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाहीत. आता बरोबर आहे, याच्यामध्ये आपल्याला कोणाचं तोंड कोणत्या दिशेला आहे ते सांगितलेलंच नाही, त्यामुळे त्यांचे स्थान आपण निश्चित करू शकत नाही, बरोबर आहे. जी मधल्या स्थानावर आहे असंच सांगू शकतो का, तर नाही सांगू शकत.
फी टोकाच्या स्थानावर आहे. फी टोकाच्या स्थानावर काय हे पण नाही. AN काय 2 पैकी एका टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे असं पण काय आपल्याला सांगितलेलं नाही. तर याच्यामध्ये काय ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. त्यांचे काय तोंड कोणत्या दिशेला आहे माहीत नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाहीत. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. जर एक काम 10 माणसे दर 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील तर त्यांना किती दिवस लागेल. आता बघा 10 माणसे दररोज 2 तास दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात करतात तर 2 माणसे दिवसातून 5 तास केलं 5 तास करतील तर त्यांना किती दिवस लागतील. आता याच्यामध्ये हे 5 आणि हे 5 कॅन्सल झालं. हे 2 कॅन्सल झालं. राहिले किती 10 दिवस. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं ऑप्शन आन्सर असणार आहे. 10 दिवस त्यांना लागतील. आता पुढचं बघा प्रश्न काय. पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जोडलेले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरवण्यासाठी जुळवणारे तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानावर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. आता याच्यामध्ये काय म्हणतं आहे, जे आपण याच्यामध्ये निष्कर्ष दिलेला आहे त्याच्यामध्ये काय जे 2 विधानं आपण निवडले तर निष्कर्ष कुठलं तिसरं विधान असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात जे 2 अनुमान असतील त्यांचा निष्कर्ष हा जो तिसरा खाली जे ऑप्शन दिलेत आपल्याला याच्यामध्ये. आता हे 2 विधान आहेत आणि त्यांचा निष्कर्ष हा असायला पाहिजे. हे 2 विधान आहेत त्यांचा निष्कर्ष हा असायला पाहिजे. हा 2 विधान आहेत त्यांचा निष्कर्ष हा असायला पाहिजे. अशापैकी कोणतं ऑप्शन हे आपल्याला याच्यामधलं बरोबर आहे ते बघायचं. आता ह्याच्यामध्ये बघा BEC पहिला ऑप्शन बघा BEC. बीमध्ये काय म्हणते बघा वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. ही काय म्हणते वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. आणि परत सी काय म्हणते कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. आता वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. आता हा निष्कर्ष निघते का कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. तर हा निष्कर्ष निघत नाही. आता दुसरा बघा CBE कुठला सी काय म्हणते कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. आणि बी काय म्हणते वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंची उत्सर्ग करते. आणि ही काय म्हणते वाहनाची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणजे कुठलं म्हणजे यांचा निष्कर्ष या 2चा निष्कर्ष कुठला या 2चा निष्कर्ष आपल्याला B आणि C आहे. त्यांचा निष्कर्ष काय निघतो आपल्याला तर त्याच्यामधून E हा निष्कर्ष आपल्याला निघतो. कारण वाहनांची वाहतूक कारण याच्यामध्ये पण वाहनांमधून काय निघतो कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह वायू बरोबर आहे. आणि इथं सांगितलं आहे वाहतूक कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह वाहने हे काय करतात हरितगृह वायूंचा उत्सर्ग करतात. आणि हे काय म्हणतं पुढं हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. आणि त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये आहे वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणजे वाहनाची वाहतूक केली तर कार्बन डायऑक्साईड हरितगृह वायू यांचं उत्सर्जन होतं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं येईल. आता याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणती संख्या येईल याच्यामध्ये हे करायचं आहे. आता 32 आणि 33मध्ये डिफरन्स कितीचा आहे 1चा डिफरन्स आहे. 33 आणि 37मध्ये 4चा. 37 आणि 46मध्ये कितीचा डिफरन्स आहे 37 आणि 3 40 आणि 6 46मध्ये 9चा फरक आहे. आणि 46 आणि 62मध्ये 40 आणि 46 आणि 4 50 10 60 2 62 10 आणि 4 14 आणि 2 16. आता इथं आपल्याला एक लक्षात आलं तर ही 1चा वर्ग आहे बरोबर 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग पुढं काय यायला पाहिजे 5चा वर्ग 25. मग 62मध्ये 25 जर ॲड केलं तर आपण काय ते 5 आणि 2 7 6 आणि 2 8 87 आहे का आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय इथं म्हणतं आहे 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 60 आहे. त्यांच्या वयाच्या गुणोत्तर 2 3 4 आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक. आता आपल्याला सरासरी दिलेली आहे. सरासरी म्हणजे काय 3 व्यक्तीत बरोबर 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 60 दिले म्हणजे आपण 3 गुणिले 60 केलं तर त्यांची वयांची बेरीज आपल्याला येते. सरासरी म्हणलं तर 3ने गुणायचं जेवढी व्यक्ती दिली आणि बेरीज म्हणलं तर
ऑलरेडी त्यांची बेरीज असते. म्हणजे 3 × 60 केलं तर किती 180. ही झाली या तिघांची बेरीज, बरोबर. तीन व्यक्तींची बेरीज झाली वयांची. आता त्या वयांचं गुणोत्तर किती दिलं आहे बघा, 2 3 4 म्हणजे 4 आणि 3 7 आणि 2 9. त्याला डिवाईड बाय 9 केलं तर किती, हे गुणोत्तरानं एकूण वयांच्या बेरजेला डिवाईड केलं तर किती, 9 2 18 म्हणजे 9 2 18 20, बरोबर. आता हे जे 20 आलं आहे ते आपण ह्या प्रत्येक गुणोत्तराला त्यांना काय करायचं, गुणायचं. म्हणजे त्यांची आपण वय प्रत्येकाची निघतील. आता इथं आपल्याला काय म्हणते, सर्वात तरुण म्हणजे सर्वात लहान वय कोणाचं आहे आणि सर्वात वयस्कर म्हणजे सर्वात जास्त वय कोणाचं आहे. आता आपल्याला 20 किंमत आली. 20 × 2 केलं तर 40 हे सर्वात लहान आणि सर्वात वयस्कर म्हणजे सर्वात वयस्कर हे कुठलं आहे, गुणोत्तर कुठलं आहे, 4 आहे. 20 × 80 बरोबर, 20 × 80. आता यांच्यातला फरक किती आहे, 80 आणि 40 मधला 40चाच फरक आहे. म्हणजे त्यांच्या वयातील फरक किती येणार आहे, 40 येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापेक्षा 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या आपल्याला निवडायला सांगितली. म्हणजे सुरुवातीला तिच्याकडे किती बाहुल्या असं होत्या ते सांगितले आपल्याला निवडायला. आता याच्यामध्ये बाय ऑप्शनच आपल्याला जावं लागतं. याच्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला समजा ऑप्शन क्रमांक 1 घेतला. सुरुवातीला त्याच्याकडे बाहुल्या होत्या 100, बरोबर. ते इथं काय म्हणते, एके दिवशी तिच्याकडे बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. म्हणजे निम्म्याहून 2 अधिक म्हणजे 100च्या निम्मं किती असते, 100च्या निम्मं असते 50, बरोबर. आपण ॲझ्युम केलं होतं तिच्याकडे एकूण बाहुल्या 100 आहेत. त्यापाशी पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणतं आहे, तर निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकले तिने. म्हणजे निम्म्या केल्या तर 100च्या 50 होते. निम्म्याहून 2 एक्स्ट्रा म्हणजे 52, बरोबर. आता शिल्लक किती राहिल्या, हे 52 विकलेत तिनं. 100मधून 52 गेले तर किती राहिले, 48 शिल्लक राहिलेत, बरोबर. तर दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्याच्या निम्म्यापेक्षा 2 बाहुल्या कमी विकल्या. आता राहिलेत किती, 48. त्याच्यापेक्षा निम्म्या जर केल्या तर 24 होतात. त्याच्यापेक्षा 2 कमी विकलेत म्हणतात, म्हणजे 22 विकलेत, बरोबर. आता 22 विकलेत तर 48 होत्या, त्याच्यामधून 22 विकल्या तर राहिल्या किती मग, 8मधून 2 गेले 6 आणि 4मधून 2 गेले 2 म्हणजे शेवट राहिले किती, 26 बाहुल्या. म्हणजे आपण जे ॲझ्युम केलं तर एकूण बाहुल्या होत्या 100, ते बरोबर आन्सर आहे. म्हणजे तिच्याकडून एकूण बाहुल्या किती होत्या, तर तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या 100 होती. ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघा. 2 संख्येचे गुणोत्तर 3:4 प्रमाणात आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज 400 असेल तर त्या संख्या कोणत्या. आता त्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला इथं क्ल्यू दिलेला आहे. वर्गांची बेरीज किती, 400. मग बाय ऑप्शन जावा. इथं 12चा वर्ग केला तर किती, 144 आणि 16चा वर्ग 256. यांची बेरीज केली तर 400 येते का बघा. 6 आणि 4 10ला 0 हातचा 1, 5 आणि 4 9 1 10ला 0 हातचा 1, 2 आणि 2 4. म्हणजे यांच्या वर्गांची बेरीज 400 आले. त्यांचं गुणोत्तर किती येतं आहे, 3:4 पण येणार आहे बघा. 3 4 त्रिक 12 आणि 4 × 16, बरोबर. 3:4 पण गुणोत्तर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता बघा पुढचा प्रश्न. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला आणि नंतर तेजीमुळे 30% वाढवला. सुरुवातीला कमी केला, समजा ॲझ्युम करू 100 होता पगार, बरोबर. 10% कमी केला म्हणजे किती झाला, 100चे 10% कमी केला म्हणजे 90 झाला, बरोबर. आणि नंतर तेजीमुळे 30% वाढवला. तर 90मध्ये 30 ॲड करा म्हणजे 130 डिवायडेड बाय 100 केलं तर हे 0 आणि हे 0 कॅन्सल होते. 13 9 117 म्हणजे टोटल 100 अगोदर 100 होता, वाढला किती, 117 झाला. म्हणजे 100वर 17% वाढ झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये पुढचा प्रश्न काय आहे, सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. पूर्व दिशामध्ये कोणती, ही दिशा पूर्व, 10 किलोमीटर, बरोबर. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर, दक्षिण खाली 2 किलोमीटर गेला. तो पुन्हा पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर म्हणजे हे पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर गेला. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 किलोमीटर. आता ऑलरेडी इथून खाली 2 किलोमीटर आहे म्हणजे इथं 2 आणि वरती मग अजून 5 जायचं आहे. म्हणजे टोटल उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला, बरोबर आहे. तर त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थानापर्यंतचे किती अंतर आहे. आता इथं बघा, इथं किती, 10 किलोमीटर हे आणि इथून हे 5 आहे.
बरोबर. इथून हे 10, ही पुढं 2, 10 आणि 2 12 आहे. म्हणजे आपल्याला इथं कुठला प्रमेय? पायथागोरस प्रमेय. कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आपल्याला पाया 12 दिलेला आहे, उंची 5 आहे, कर्ण काढायचा आहे बरोबर. मग आता 12चा वर्ग किती असतं? 144. कर्णवर्ग बरोबर पायावर्ग किती? पाया किती? 12 आहे. हे 10 आणि हे 2 आणि उंची 5 आहे. म्हणजे 5चा वर्ग करायचा किती? 25. आता 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 1 म्हणजे 169. कर्णचा वर्ग किती आला? 169. मग कर्ण किती येणार? 169 कशाचा वर्ग आहे? 13चा वर्ग आहे. म्हणजे कर्ण 13. म्हणजे जे सुरुवातीचं स्थान आणि एकूण शेवटचं स्थान होतं त्यांच्यातलं अंतर किती? 13 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर पुढचं बघा. जर एक रक्कम दशे 10,000 आणि 2 वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातील फरक किती? 750 आहे. तर ती रक्कम आपल्याला विचारलेली आहे. आता यांच्यामधला फरक आपल्याला दिलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे, जर आपण अजून केलं 100 रुपये होतं त्याच्याकडे सुरुवातीला, त्याच्यामध्ये काय सरळ व्याज प्रत्येक वर्षी सारखंच असतं तुम्हाला माहिती आहे. पण सुरुवातीला पहिल्या वर्षी 10% वाढलं 110 झालं बरोबर सरळ व्याज. दुसऱ्या वर्षी 10% वाढलं किती झालं? 120 झालं बरोबर. म्हणजे सरळ व्याज किती झालं? 120. आता चक्रवाढ व्याज बघा. चक्रवाढ व्याजमध्ये काय असतंय? जे व्याजावर व्याज म्हणजे आपण जे मुद्दलावर व्याज मिळतं आणि जे व्याज भेटतं त्याच्यावर पण व्याज भेटत असते. म्हणजे 100चे 10% सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षासाठी काय सारखंच असतं. म्हणजे 10% 110 झाले. आता ह्याच्यामध्ये 110वर 10% किती? 110वर 10% किती येणार? 110वर आपण 10% जर केलं तर किती येतं बघा. हे 0 आणि हे 0 कॅन्सल झालं तर 11 राहिले बरोबर. 110मध्ये 11 ॲड केला आपण तर किती? 121 येतं आहे बरोबर. 121 येतं आहे बरोबर. आता सरळ व्याज किती आलं? तर 120 आलं. तर चक्रवाढ व्याज किती आलं? 121 आले. म्हणजे वाढ कितीचे? 1चे. आता 100वर जर 1ची वाढ असेल तर किती आपल्याला? 750 रुपयावर किती? 750 रुपयावर कितीची वाढ असेल? मग ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? तिरकस गुणाकार करा. 750 गुणुले 100 जर केला आपण 750 गुणुले 100 तर किती येत आहे? हे 750 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे 75,000. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा शेवटचा. ह्याच्यामध्ये काय बघा विचारलं आपल्याला? तर 1/856 गुणुले 592 अधिक 856 गुणुले 264 वजा 592 गुणुले 264ची किंमत किती आहे आपल्याला विचारलं आहे. आता याच्यामध्ये ट्रिकनुसार आपण हे गणित कसं सोडवायचं ते तुम्हाला सांगतो मी. आता याच्यामध्ये बघा काय आपल्याला हे गुणाकार करायला तर भरपूर वेळ लागणार आहे आपल्याला. त्यामुळे काय करायचं? या सुरुवातीच्या टर्ममध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? मिसिंग कोणता नंबर आहे? आता हे बघा 3च नंबर आहे तिथं. एक तर 592 आहे, इथं पण 592 आहे बरोबर. 856 आणि 264 म्हणजे 3 अंकीत संख्या येतात. 3 येत्या 3 अंकी संख्या 3 आहेत. आता पहिल्या याच्यामध्ये कुठली मिसिंग आहे 3 मधली? ती वरती घ्यायची. कुठली मिसिंग आहे? 856 592 आहे तर 264 मिसिंग आहे. मग वरती घ्यायची ती. पुढं काय तर बेरजेचं चिन्ह आहे बरोबर आहे. प्लस करायचं. तर या दुसऱ्यामध्ये कुठली मिसिंग आहे? 856 गुणुले 264 तर 592 मिसिंग आहे बरोबर. आणि पुढं हिथं चिन्ह कोणतं आहे? वजा करायचं. आणि याच्यामध्ये कोणती मिसिंग आहे? 592 264 आहे. 856 मिसिंग आहे बरोबर. 856 मिसिंग आहे आणि डिवायडेड बाय हे आहे तसं येणार. कुठलं? हे 856 गुणुले 592 856 गुणुले 592 अधिक हे बाकीचं राहिलेलं आहे तसं खाली घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये बघा 592 आणि 264 यांची जर बेरीज केली तर किती येते? 856 येते. आणि आता इथं बघा करा तर आपण करूनच बघू किती? 592 आणि 256 264 बरोबर. ह्याची बेरीज बघा किती यायला पाहिजे? 856 यायला पाहिजे. 4 आणि 2 6 9 6 किती? 15ला 5 हातचा आला 1 5 आणि 2 7 आणि 1 856. आता हे 856 आणि 856मधनं 856 मध्ये 856 किती येतं? 0. आणि खाली किती जरी संख्या असल्या तरी काय येणार आहे? 0 कोणत्याही संख्येला म्हणजे कोणत्याही संख्येनं जर 0ला भाग दिला तर काय 0चा आन्सर येणार आहे.
म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं 3 हे बरोबर आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण सर्व ग्रुप सी 2022ला आलेले सर्व एक्झाम्पल अतिशय सोप्या पद्धतीने आणि ट्रिकनुसार घेतलेले आहेत. तर आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण 2021मधील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत मॅथ्स आणि रिजनिंगचे ते घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. सर्वांना धन्यवाद.